विष्णुसा श्रीगिरी उर्फ डॅनी हे क्षेत्रीय समाजात समाजसेवा करण्यात नेहमीच आघाडीवर असतात। गेल्या 20 वर्षापासून विष्णुसा येथील शिलमकोट रेणुका माता देवींचे समाज बांधवांना मोफत दर्शन घडवून आणतात। ही देवी सोलापूर पासून 260 किलोमीटर अंतरावरील तेलंगणा राज्यातील आलादुर्ग तालुका अनगुल या गावात असून देवी समाजात मानाचे स्थान आहे। यंदाच्या वर्षी देवदर्शनाला जाणाऱ्या 4 चाकी वाहनांचे पूजन गोंगडे वस्तीमधील श्रीगिरी यांच्या निवासस्थानासमोर विजय फायनान्सचे मालक गणेश चौटे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात संपन्न झाले। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडूनच वाहनांची पूजा करणे हे श्रीगिरी यांच्या समाजसेवेचे खास वैशिष्ट्य आहे। पूर्वी ते समाज बांधवांना रेल्वेतून देवदर्शनासाठी नेत असत। आता 4 चाकी वाहनातून दर्शनासाठी समाज बांधवांना नेण्याचा उपक्रम राबवित आहेत। वर्षातील दर पौर्णिमेला क्षेत्रीय समाज बांधवांना समाजाचे कुलदैवत श्री शिलमकोट रेणुका माता देवीचे दर्शनासह विष्णुसा श्रीगिरी हे घेऊन जातात। त्यांच्या या उपक्रमास समाजातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। हा उपक्रम आदर्शवत आहे असे मत विजय फायनान्सचे मालक गणेश चौटे यांनी व्यक्त केले। आमचे विष्णू श्रीगिरी जे आहेत हे मागील जवळजवळ 16 वर्षापासून आमची शिलमकोट म्हणजे शिलमकोटमध्ये जे शिलमकोट रेणुका माता जी आहे त्या रेणुका मातेचे भक्त आहेत आणि त्या भक्त असल्या कारणाने जास्तीत जास्त त्या देवीचं दर्शन व्हावं, समाज बांधवांच्या देवीचं दर्शन व्हावं या एक चांगल्या उद्देशाने ते मागील 16 वर्षापासून प्रत्येक समाज बांधवाला शिलमकोटच्या रेणुका मातेचं दर्शन व्हावं या उद्देशाने घेऊन जात होते। दरवर्षी घेऊन जातात आणि त्याला लोक आमच्या समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। 16 वर्षापूर्वी सुरू केलेली ही संकल्पना आज बघता बघता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की जवळजवळ आता 8 ते 9 गाड्या हे भरभरून जातात आणि त्याच्यानंतर सुद्धा परत लोकांची मागणी असते की आम्हाला सुद्धा दर्शनाला यायचं आहे। मग त्यांनी असं करत जवळजवळ दर पौर्णिमेला जाता हे उपक्रम राबवत आहेत। दर पौर्णिमेला म्हणजे वर्षातून 12 वेळा ते शिलमकोटचं दर्शन, शिलमकोटच्या रेणुका मातेचं दर्शन समाज बांधवातील जास्तीत जास्त समाज बांधवांना व्हावं या उद्देशाने ते ही संकल्पना राबवत आहेत आणि त्यांना लोकांचा सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। या 3 दिवसीय देवदर्शनावेळी 100हून जास्त महिला व पुरुष भाविकांची चहापान जेवणाची व्यवस्था विष्णुसा श्रीगिरी हे मोफत करतात। देवीला भंडारा वाहण्याचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होत असतो। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। श्री शिलमकोट देवी मातेने दर्शन घडवून समाजसेवक विष्णुसा श्रीगिरी हे समाज बांधवांची चांगली सेवा करीत आहेत अशी प्रतिक्रिया स्वाती शारवाले यांनी दिली। आम्ही आता सगळेजण शिलमकोटला निघालो। आता म्हणजे दरवर्षी म्हणजे झाले 15 वर्ष झाले आता गाड्या घेऊन चालले, 10 गाड्या घेऊन जाते। डॅनी विष्णुसा श्रीगिरी ह्याने एक दादा आहेत, हे सगळे आमच्या समाजातले जेवढे बायका आहेत थोड्या जणांना तसंच घेऊन जातात। जरी त्यांच्या घरात जायचं नसले तरी पण त्यांनी स्वतःहून त्यांनी घेऊन जातात आणि दर पौर्णिमेला त्यांनी असं 10 म्हणा 15 म्हणा जे गाडी सुटेल तेवढ्या गाडीमध्ये घेऊन जातात त्यांनी आणि तिथं आम्ही शिलमकोटमध्ये भंडारा करतो आणि आज जाणार, आज धरणीवा नरसोबा करणार तिथं आणि तिकडनं शिलमकोटला जाणार। शिलमकोटमध्ये भंडारा असणार तिथं। मग दुसऱ्या दिवशी आणि जे काय आहे ते आम्ही जेवण करून तिथनं निघणार, म्हणजे टोटल आम्ही 3 दिवस राहणार तिथं। आता जाण्यासाठी विष्णू दादांनी नाश्ताचा बंदोबस्त केलाय। धरणी नरसोबा नंतर दर्शन झाल्यानंतर तिथं जेवणची व्यवस्था केलीत, रात्री आता सगळं तिथं व्यवस्था केलीत। सगळं हे जे डॅनी दादा म्हणजे विष्णू दादा आहेत ना, विष्णू श्रीगिरी दादा हे खूप चांगलं सेवा करत आहेत। आमचे सगळे समाजचे आता त्या भंडारामध्ये राहणार आहेत। या देवदर्शन यात्रेत समाजातील बंधू भगिनी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। सामाजिक बांधिलकीतून आपण समाज बांधवांसाठी श्री शिलमकोट देवी मातेचे दर्शन घडवून आणतो। यात आपणास समाधान व आनंद मिळतो अशी भावना समाजसेवक विष्णुसा श्रीगिरी यांनी बोलून दाखविली। 10-15 वर्षी मैं ये देवी की सेवा करूँ आणि दर पूर्णिमा के मैं सोलापुर से लोगों के लीजोस 12 माणसां के लीजोस आणि दर वर्ष के एक बार तर सांगली, सातारा, कोल्हापूर ये सभी गाँव का लोग आपला का नाव नोंदी करस 15-20 दिवस अगोदर बोलिकन अपन ये सब समाज का असते आणि बाकी इतर लोक सभी जना मगे रिस्पॉन्स देस आणि इके सब जना मगे सहकार्य करण्यामुळं मैं देवी के शिलमकोट माता के यहाँ से बिदर से शिलमकोट ते सोलापुर आणि तिनके नाश्ता चहा पानी व्यवस्था सभी करूस
आणि इके कार्यक्रम के सभी आपला जात का प्रजात का सभी लोग इके सहकार्य करस बोलिकन ये कार्यक्रम मैं सक्सेस करूस माय की सेवा आणि मायकन जे आहे सीने एवढं आनंदशी आवस की गयावर तिनका घर में सुख समाधान रहनू ये दृष्टिशी मारो ये कार्य छे इका में काय उनको भेदभाव नहीं काय नहीं आणि दर वर्ष येऊ सभी जना आवनू सभी एक मत शी करनू चकोड जाणू था गयावर नाश्तानी व्यवस्था रस जुमननी व्यवस्था रस 3 दिवस पूर्ण सोलापूर सिटी का लोक आवन दे परगाव का आवन दे खा का भी आवन दे कार्यक्रम चकोट होनू बोली कर मैं शिलमकोट माई के प्रार्थना करूस आणि येऊ सभी जना आवनू बोली कर। या धार्मिक उपक्रमाप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।